खानदेशात अशी एक माता आहे जिचं नाव घेताच प्रत्येक खानदेशी माणसाच्या मनात आपल्या मातीची, आपल्या घराची, आपल्या लोकांची आठवण नक्कीच जागी होते आणि ती माता आहे आपली कानबाई माता। पण तुम्ही कधी विचार केलाय का की कानबाई माता नेमक्या कोण होत्या आणि आपल्या खानदेशात त्यांची पूजा कधी आणि कशी सुरू झाली? त्याहून महत्त्वाचं, शेकडो वर्ष उलटून गेल्यानंतरही आजही आपल्या खानदेशात कानबाई मातेचा उत्सव एवढ्या श्रद्धेने का साजरा करतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण जाणार आहोत कानबाई मातेच्या परंपरेच्या मुळाशी। नमस्कार, मी धनश्री तिरमले आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खानदेशच्या कानबाईचं महत्त्व। महाराष्ट्राच्या उत्तर भागात वसलेला हा खानदेश ही फक्त एक भौगोलिक ओळख नाही। खानदेशाची स्वतःची बोली आहे, स्वतःची खाद्य संस्कृती आहे, स्वतःच्या लोक परंपरा आहेत आणि या परंपरेमध्ये देवी देवतांच्या श्रद्धेलाही विशेष स्थान आहे। त्यापैकीच ही एक महत्त्वाची लोक परंपरा आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न की कानबाई माता खानदेशात आली कशी? कोणी त्यांना आणलं? कशी आली? आणि कानबाई मातेचा उत्सव कधीपासून सुरू झाला? ही अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एक परंपरा आहे। घरातली मोठी माणसं आपल्या मुलांना, नातवंडांना सांगायची आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही श्रद्धा पुढे जात राहिली आणि अशाच हळूहळू एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेत बदलली। आता दुसरा प्रश्न की कानबाई हेच नाव का? तुम्हाला एक सांगू, आपल्या खानदेशाला कान्हदेश असं सुद्धा म्हणतात। म्हणजेच खानदेश म्हणजे कान्हा म्हणजे श्रीकृष्णाशी जोडलेलं, त्यामुळेच त्या मातेला आपण कानबाई असं म्हणतो। आणि त्याचं हे सुद्धा कारण आहे की ती परंपरा आजही जिवंत आहे, कारण ती लोकांच्या मनात, लोकांच्या घरात आणि पूर्ण खानदेशात आहे। म्हणूनच कानबाईचा उत्सव जवळ आला की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते। घराची स्वच्छता केली जाते, अंगणात सडा रांगोळी केली जाते, पूजेची तयारी केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने देवीचं स्वरूप सुद्धा सजवलं जातं। आता या उत्सवाची मी तुम्हाला सगळ्यात भावनिक बाजू सांगते, ती तिसरी बाजू। आणि ती भावनिक बाजू आहे की माहेरवाशींचं येणं। लग्न झाल्यानंतर मुली दुसऱ्यांच्या घरी जातात, पण तिचं माहेराशी असलेलं नातं हे कधीच तुटत नाही आणि अशा उत्सवांमुळे ती पुन्हा तिच्या माहेरी येते, तिच्या भावांना भेटते, आईवडिलांना भेटते, पूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि त्या जुन्या आठवणी तिच्या नव्या होतात। म्हणून अनेक स्त्रियांसाठी ती फक्त कानबाई नाही, तर ती आहे माहेरची ओढ। आता मी तुम्हाला सांगते चौथी बाजू, कानबाईचं खरं महत्त्व। जर तुम्ही कानबाईच्या उत्सवाला फक्त धार्मिक उत्सव समजत असाल तर तुम्हाला तो अर्धाच अर्थ कळलेला आहे। कानबाई म्हणजे श्रद्धा, कानबाई म्हणजेच कुटुंब, कानबाई म्हणजेच माहेर, कानबाई म्हणजेच आपल्या खानदेशाची माती आणि कानबाई म्हणजेच पिढ्यानपिढ्या चालू असलेली आपली गोड अशी संस्कृती। कानबाई माता नेमक्या कधी आल्या याचं उत्तर निश्चितच आपल्याकडे आज नाहीये, पण कानबाई माता आपल्या मनात का आहे याचं उत्तर आपल्याकडे नक्कीच आहे। कारण काही परंपरा फक्त साजऱ्या केल्या जात नाही तर त्या जगल्या जातात आणि कानबाई माता ही खानदेशाची अशीच जागती परंपरा आहे। आजची पिढी बदलत आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, पण अशा परिस्थितीत सुद्धा कानबाईची परंपरा टिकून आहे। कारण कदाचित परंपरा फक्त पूजा शिकवत नाही, त्या नाती टिकवायला शिकवतात, कुटुंब एकत्र आणतात, मोठ्यांकडून छोट्यांपर्यंत संस्कृती पोहोचवतात आणि आपल्याला आठवण करून देतात की आपण कुठून आलो आहोत। अशाच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि लोककला जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।